नाही काय की या मंदिराबद्दल मी पूर्वीपासून मला माहिती होती, परंतु इथे याची इच्छा होती आणि आज शक्तिपीठ आणि इथे येऊन दर्शन घेतलं. आपल्या महाराजांवरती एक एवढं भव्य दिव्य मंदिर आहे आणि इथे येऊन आपण दर्शन घेऊ शकतो आणि महाराजांचा संपूर्ण इतिहास या संपूर्ण परिसरामध्ये एवढ्या चांगल्या कलाकृतीमध्ये इथं दर्शवलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे. ही पण छान गोष्ट आहे. माझं खरंच खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना की आपण महाराजांच्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी एवढं भव्य मंदिर बांधलं आणि आज पहिल्यांदा आलो आहे, पण नेहमी मी नक्कीच येत जाईन, कारण इथं येऊन महाराजांच्या चरणी आपलं मस्तक ठेवून एक ऊर्जा मिळते आणि मला वाटतं हे ऊर्जा देण्याचंच एक स्थान आहे. शक्तिपीठ म्हणजे शक्ती आपल्याला प्राप्त होते इथे येऊन, ते स्थान आहे म्हणून इथून छान वाटतं. नाही खरं म्हणजे मला वाटतं की महाराजांविषयीची श्रद्धा ही सगळीकडेच आहे, सगळ्या प्रांतात आहे, परंतु एक ध्येय ठेवून इथे ह्या मंदिराची स्थापना झालेली आहे आणि असं वाटतं की महाराज हे आपल्यासाठी देवच आहेत आणि देवाची जागा ही मंदिरातच असते आणि आपल्या हृदयात असते. तसंच मला वाटतं की प्रवास करताना एक तीर्थरूपच आहे. आपण जसं पंढरपूरला जातो आणि कोल्हापूरला जातो, सिद्धिविनायकला जातो, तसंच आता इथे पण लोक येतील दर्शन घेण्यासाठी. असंच एक हे श्रद्धास्थान होणार आहे आणि आहेच. नाही मला ते विषय माहिती नाही आहेत, मला एकदम मी ते वाक्य ऐकले नाहीत, पण मला वाटतं की कोणीही महाराजांविषयी अपशब्द वापरले किंवा मला माहिती नाही, सर्वप्रथम मला माहिती नाही आहे, पण तुम्ही जर असं म्हणत असाल की जर महाराजांविषयी असे अपशब्द कोणी वापरते तर कधीच खपवून घेतले जाणार नाही. कसं आहे की जसं या मंदिराची स्थापना केली तसंच श्रद्धेपोटी आम्हीसुद्धा एक चित्रपट काढलेला आहे. येत्या 1 मे रोजी तो सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. तर महाराष्ट्र जनतेला फक्त मी एवढं आवाहन करू इच्छितो की आपण सहपरिवार सहकुटुंब मित्रांसोबत नक्कीच 1 मे रोजी आणि 1 मेपासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट नक्की पाहावा.